न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील पुतळा 8 महिन्यात कोसळला। या घटनेचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाथर्डी फाटा येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। मनसे सैनिकांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांमध्ये व मनसे सैनिकांमध्ये धक्काबुक्की करण्यात आली आहे। या प्रसंगी उपस्थित मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, नामदेव पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा, सरचिटणीस मिलिंद कांबळे, अतुल पाटील, विजय अहिरे, विभाग अध्यक्ष नितीन माळी, योगेश लबडे, साहेबराव खरजूल, सत्यम खंडाळे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, कौशल पाटील, बंटी कोरडे, अमित गांगुर्डे, ज्ञानेश्वर बगडे, नितीन पंडित, भालचंद्र देसले, राजू परदेशी, विशाल भावले, दिनेश विश्वकर्मा, गोपी पगार, महिला सेना जिल्हा अध्यक्ष कामिनी दोंदे, पद्मिनी वारे, शहराध्यक्ष आरती खिराडकर, अरुणा पाटील, स्वागत उपासनी, मीरा आवारे, आत्माराम मते, मनोज सोनवणे, गणेश झोमान, कमलेश पाटील, हिम्मत पाटील, योगेश कोंबडे, साळुंखे, नंदू बस्ते, लालचंद साळुंखे, संदीप देवरे, आबा हिरे, प्रफुल्ल काकुलते। पोलिसांचा दादागिरी करताय, परंतु महाराजांचा जो काही पुतळा आहे आम्ही महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि जो कॉन्टॅक्ट नाही त्याला काय आणि त्याला फाशी द्या। संपूर्ण जे काही समाजाच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहे आणि आज आमच्यावरती पोलीस दादागिरी करताय। आम्ही कुठल्या परिस्थितीत खपून घेणार नाही। आम्ही राजसैनिक आहोत, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत आणि कुठेही जायला तयार आहोत, परंतु साहेब आमच्या तुम्ही दादागिरी करू नका। आमचा अस्मितेचा प्रश्न आहे, तुम्ही आमच्यावरती दादागिरी करू नका, आम्हाला आमच्या निदर्शने करू द्या। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, राज्यांबद्दल जे आम्हाला प्रेम आहे, जे आम्हाला जे काही आमच्या भावना आहे त्या भावना तुम्ही आम्हाला व्यक्त करू द्या, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल हे तुम्ही लक्षात घ्या। असा घडला होता, सर्व पदाधिकारी आमचे पुढे चालले होते आणि रस्त्यावर येऊन तो गाडीत आमचा जो फ्लेक्स होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो फ्लेक्स ते सर्व गाडीत ठेवत होते। परंतु घटना अशी घडली की आमच्या पक्षाचे नगरसेवक सन्मान्य सलीम मामा यांना काही कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली। त्या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो। आम्हाला कुठल्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत महाराष्ट्राने फक्त बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आणि कान्होजी जयदेव यांचा इतिहास वाचलाय। आज त्यांना सर्व हे जे मावळे हे आज रस्त्यावर दिसतील।